नमस्कार. इयत्ता 10वीच्या विजन 40+ व्याख्यानमालेत पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत. विषय पाहत आहोत आपण गणित. 3 मार्कासाठी महत्त्वाच्या असलेल्या काही सांख्यिकीवरील प्रश्नावर चर्चा आपण करत आहोत. या प्रकरणामध्ये सांख्यिकी या प्रकरणामधील आपण बहुलक या भागावरती आपण चर्चा करणार आहोत. तर वर्गीकृत सामग्रीचा बहुलक काढण्याचे सूत्र जे आहे ते आहे बहुलक बरोबर L कंसात F1 वजा F0 छेद 2 F1 वजा F0 वजा F2 गुणिले H. L म्हणजे बहुलक वर्गाची निश्चितम मर्यादा, F1 म्हणजे बहुलक वर्गाची वारंवारता आणि H ही वर्गाची व्याप्ती असते. बहुलक वर्गाच्या मागील वर्गाची वारंवारता आपण F0 ने दाखवतो आणि बहुलक वर्गाच्या पुढील वर्गाची वारंवारता आपण F2 ने दर्शवितो. जास्तीत जास्त वारंवारता असलेली संभाव्य श्रेणी ही बहुलक वर्ग म्हणून आपण घ्यावी लागते. आता एक प्रश्नावरती चर्चा करूया आपण. प्रत्यक्षात एक प्रश्न पाहूया आणि तो प्रश्न आहे बघा. तर CI 5 ते 15, FI 3 15 ते 25, FI 4 25 ते 35, 8 35 ते 45 7 आणि 45 ते 55 3 या सामग्रीचा आपल्याला बहुलक काढायचा आहे. केव्हाही हे उत्तर लिहिते वेळी एक लक्षात ठेवा की पहिला सूत्र लिहा. कुठल्याही प्रश्नाचे उत्तराची सुरुवात करते वेळी त्या प्रश्नामध्ये जे सूत्र असेल, जे सूत्र आहे ते सूत्र पहिला तुम्ही लिहा. आता बघा, आपण बहुलकचं सूत्र लिहिलं. बहुलक बरोबर L अधिक कंसात F1 वजा F0 छेद 2 F1 वजा F0 वजा F2 गुणिले H. इथे आपण मांडणीमध्ये पहा, दिलेल्या सामग्रीमध्ये जास्तीत जास्त जी वारंवारता आहे ती 8 आहे आणि म्हणून आपण घ्यायचं आहे बघा 25 ते 35 हा बहुलक वर्ग आहे. त्यानंतर आपण या बहुलक वर्ग एकदा जर माहिती करून घेतला तर L ची किंमत आपल्याला मिळते, कारण 25 ते 35 याच्यातील लहान संख्या आहे ही 25 म्हणून निश्चितम मर्यादा आपण L 25 घेतली. त्याच्यानंतर F1 जो आहे तो 8 असेल तर त्याच्या अगोदरची वारंवारता F0 4 आपण घेतली. त्यानंतर F2 7 घेतली आणि म्हणजेच F1च्या नंतरची वारंवारता जी ते आहे ती 7 येते म्हणून F2 7 घेतली आणि H जी व्याप्ती आहे ती कुठल्याही दोन लगतच्या म्हणजे कुठल्याही दोन वर्गातील निश्चितम मर्यादा आणि उच्चतम मर्यादा याच्यातील फरक जो आहे, म्हणजे उच्चतम मर्यादा वजा निश्चितम मर्यादा केली की आपल्याला H मिळतं. या ठिकाणी बघा 15 वजा 5 10, किंवा आपण जे काय 25 ते 35 हे जे काय बहुलक वर्ग घेतलेला आहे 35 वजा 25 केलं तर आपल्याला H बरोबर 10 मिळतं. हे लक्षात ठेवा. आता आपण काय करूया, तर त्या सूत्रामध्ये आपण किमती भरूया. बहुलक बरोबर 25 अधिक कंसात 8 वजा 4 छेद 2 गुणिले 8 वजा 4 वजा 7 या सगळ्याला गुणिले 10 आणि याला सरळरूप दिल्यानंतर आपल्याला मिळते बघा 25 अधिक 8 वजा 4 मिळते आपल्याला 4 आणि 16 8 दुनी 16 वजा 7 आणि 4 11 गुणिले 10. पुन्हा आपण याला सरळरूप दिलं तर आपल्याला मिळते बघा 25 अधिक 4 छेद 16 वजा 11 आपल्याला काय मिळतं, तर 5 मिळतं. 5 आणि 10चा जर आम्ही भागाकार केला 5 के 5 5 दुनी 10 अशा पद्धतीने भाग जाईल आणि मग नंतर अंश 4 गुणिले 2 केलं तर 8 आपल्याला मिळतं. 25 अधिक 8 बरोबर 33 हा त्या दिलेल्या सामग्रीचा बहुलक आहे. हे आपण खाली लिहिलं तर ते सुंदर पुन्हा दिसतं. तेव्हा अशा प्रकारे आपण बहुलक कसा काढायचा यावर चर्चा केलेली आहे. 3 गुणासाठी ऑरचा प्रश्न येतो, किंवाचा प्रश्न येतो आणि या आपण मध्यांक आणि बहुलक यावरतीच आपण ह्याच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. तेव्हा या तिनापैकी दोनांची आपण तयारी केली तर हमखास आपण 3 मार्क मिळवू शकतो. तिन्ही मध्ये बहुलक हे सोपं आहे, तेव्हा ह्याचा जास्तीत जास्त तुम्ही सराव करा. धन्यवाद.